नमस्कार, माझे नाव अनुराधा भिडे असे आहे. राधाश्रीचे बोल. बघा हा उतारा कोणत्या पुस्तकातला आहे. माधवराव आणि मालतीबाई यांचा प्रेमविवाह आहे हे कळल्यावर मात्र मी जरासा चकित झालो. अगदी कल्पनेला जास्तीत जास्त ताणून देखील मला त्यांच्या प्रेमयाचनेचे संवाद डोळ्यांपुढे आणता येईनात. शेवटी हे प्रेम उभयतांच्या आईवडिलांनी लग्न ठरवून हुंड्या पाडण्याचे हिशेब आणि तदनुषंगिक याद्या पूर्ण झाल्यानंतर लग्नापूर्वी सुमारे 11-12 दिवस चालले होते असे त्यांच्याच बोलण्यातून कळले. मालतीबाईंचे वडील रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज आहेत. त्यांच्या मोटारीतून मालती आणि माधव पेशवे उद्यानात जाऊन प्रेम करीत असत. ड्रायव्हर गाडी बाहेर सांभाळीत असे, पण प्रणय हा वृक्षलतांच्या साक्षीने करायचा. या प्रणयातल्या कुठल्याशा संस्कृत प्रणित ॲक्टान्वये ह्या दोघांनी लता मंडपात प्रेम केले. सूर्यास्ताच्या आत परतायच्या ऐवजी मालतीबाई 5 मिनिटे उशिरा घरी परतल्या असतील तेवढाच प्रचंड पराक्रम. त्या काळात माधवरावांनी आपल्या बॉक्स कॅमेऱ्याने आपल्या ह्या प्रेयसीचे फोटो काढले आहेत. त्यांचे ते अल्बम देखील पाहण्यासारखे आहेत. प्रत्येक फोटोखाली स्वतःचे नाव, स्थळ, तारीख, त्या फोटोला दिलेले नाव आहे. पेशवे पार्कात उभ्या असलेल्या मालतीबाईंच्या फोटोखाली आश्रम हरिणी, कुठल्याशा रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या दोघांच्या फोटोला प्रवासी, ची मधूच्या फोटोला जादूगार अशी कादंबऱ्यांची नावे देण्यात माधवरावांच्या कल्पकतेने शीग गाठली आहे. वाढत्या परिचयाबरोबर माधवरावांची चित्रकलाही पाहण्याचा योग आला आणि मालतीबाईंनी आपल्या कविता दाखवल्या. माधवराव मासिकातल्या चित्रांप्रमाणे अगदी हुबेहूब चित्रे काढून स्वतःचे समाधान करतात आणि मालतीबाईंच्या बकुळीची फुले नावाच्या हस्तलिखित कविता संग्रहात श्री माधवराव चिरायू होवोत ही आद्याक्षरे असलेली पहिलीच कविता पाहून मी ती वही मिटली. त्यातल्या पुढल्या कविता संक्रांत, ची मधुस, ची मंजिरीचा पाळणा वगैरे आहेत हे मी न पाहता सांगू शकलो असतो. हा उतारा आहे व्यक्ती आणि वल्ली या संग्रहातला, कथासंग्रहातला. अर्थातच आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व जे आता आपल्यात नाही ते कैलासवासी श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेले हे पुस्तक, हा कथासंग्रह. तुम्हीही वाचा, संग्रही ठेवा. अधेमध्ये कंटाळा आला की, रुटीनचा कंटाळा आला की आणि छान हसण्यासाठी, वेगवेगळी व्यक्तिमत्व कळण्यासाठी हे मजेचे, माझ्या आवडीचे पुस्तक. धन्यवाद. राधाश्रीचे बोल.